नमस्कार. आज आपण तिरुपती बालाजीच्या इथे संपन्न होणाऱ्या ब्रह्मोत्सवाची माहिती पाहूया. तिरुपती बालाजी यांची अनेक भक्तजन ह्या उत्सव संपन्न करण्यासाठी तिरुपतीला येत असतात. भारतातील तिरुपती येथे विष्णूचा अवतार श्री बालाजी यांचं मुख्य स्थान आहे आणि तेथीलच या ब्रह्मोत्सवाची माहिती आज आपण घेणार आहोत. हा तिथल्या वार्षिक उत्सवातला सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा उत्सव समजला जातो. ब्रह्मोत्सव कधीपासून सुरू झाला तर अशी मान्यता आहे की एकदा इंद्राण देवांकडून एका ब्राह्मण राक्षसीचा वध झाला आणि त्यांना त्याचा शाप दिला गेला. त्यावेळेस त्यातून त्यांची मुक्तता व्हावी म्हणून इंद्रदेव हे ब्रह्मदेवाकडे आले आणि त्यांनी ब्रह्मदेवाला सांगितलं की असं असं माझ्याकडनं अपराध झालेला आहे, तर यातून माझी मुक्तता करा. तेव्हा ब्रह्मदेव विष्णू भगवंताकडे गेले. त्यांनी विष्णूला, व्यंकटेश्वराला स्वतःच्या डोक्यावर धारण केलं आणि ते त्याची विनवणी करू लागले. अशा प्रकारे ब्रह्माने स्वतःच्या डोक्यावर व्यंकटेश्वराला घेऊन त्या ठिकाणी इंद्राच्या शापमुक्तीसाठी अनुष्ठान केलं आणि तेव्हापासून ब्रह्माने सुरू केलेला म्हणून तो ब्रह्मोत्सव अशी त्याची मान्यता आहे. त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी ही आहे. हा ब्रह्मोत्सव तिथे सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यामध्ये साजरा केला जातो. म्हणजे आपल्याकडे जेव्हा दसरा किंवा नवरात्र असते त्या काळामध्ये हा ब्रह्मोत्सव तिथे साजरा केला जातो. असे म्हणतात की हा उत्सव 9 दिवस संपन्न होतो तिथे. तर ह्या पर्वामध्ये व्यंकटेश्वर भगवान हे मंदिरातून त्यांच्या वाहनात बसून 9 दिवस विविध वाहनात बसून पुष्करणीला जातात आणि शेवटच्या दिवशी तिथे पुष्करणीमध्ये स्नान केले जाते. त्या पुष्करणीच्या जलाने त्यांच्यावर अभिषेक होतो आणि त्या पर्वाची समाप्ती होते 9व्या दिवशी. हा अतिशय महत्त्वाचा असा तिथला उत्सव आहे. त्यावेळेस तिथे प्रचंड गर्दी असते. ह्याचं धार्मिक महत्त्व तर आहेच, आध्यात्मिक महत्त्व पण आहे. आणि त्यावेळेला जो पुष्करणीमध्ये स्नान करेल 9व्या दिवशी त्याला मोक्ष प्राप्ती होते अशी मान्यता आहे. मग हा ब्रह्मोत्सव कशा पद्धतीने साजरा होतो तर पहिल्या दिवशी तिथं जो ध्वजस्तंभ आहे, ज्याला आपण गरुड खांब असं म्हणतो किंवा गरुड ध्वज आहे, त्याच्यावरती ध्वजावरोहण होतं. म्हणजे तिथे ध्वज फडकवल्या जाते आणि त्या ध्वजातून देवलोकापर्यंत ह्या ब्रह्मोत्सवाचं आमंत्रण दिलं जातं की सर्व देवदेवतांना तुम्ही ह्या उत्सवासाठी आमच्यामध्ये सामील व्हा असं आमंत्रण दिलं जातं. आणि सर्व देवी देवतांची पहिल्या दिवशी अनेक देवी देवता अनेक वाहनांमध्ये बसून मंदिराला संपूर्ण फेरी मारतात आणि संध्याकाळी तिथे पूजा अर्चा केली जाते. दुसऱ्या दिवशी चिन्नाशेष वाहन नावाची वाहनं तिथे निघतं, त्याची यात्रा निघते की त्याला चिन्नाशेषा वाहनम असं म्हणतात. ते नागाची देवता वासुकीला समर्पित आहे. हे की भगवान व्यंकटेश्वराची मूर्ती 5 फडावाला जो वासुकी नाग आहे त्याच्यामध्ये, म्हणजे त्या नागांच्या खाली व्यंकटेश्वराची प्रतिमा ठेवतात आणि त्याचा म्हणजे उत्सव निघतो त्या वाहनामधून. आणि संध्याकाळी तिथून भगवान त्या नागप्रतिमेच्या पासून उठून हंसरूपी वाहनावरती येऊन बसतात आणि मग नंतर एक फेरी मारतात. म्हणजे हंस हा पवित्रतेचं प्रतीक आहे आणि आज चांगलेपणा आणि वाईटपणा हा वेगवेगळा होतो त्या दिवशी. अशा पद्धतीनं दुसरा दिवस साजरा केला जातो. तिसऱ्या दिवशी सिंह वाहन निघतं आणि त्यावरती बसून व्यंकटेश्वराची मूर्ती वाघाच्या वाहनावर बसून त्याची म्हणजे यात्रा निघते तिथे.
की ते आहे ते भगवान विष्णूचा नरसिंह अवताराची कथा तिथे सादर केल्या जाते. त्याची आठवण तिथे होते की अर्ध शरीर वाघाचं आहे आणि अर्ध शरीर मनुष्याचं आहे. त्याला पल्लकी वाहन असं पण म्हणतात तिथे. त्यावेळेला भगवान व्यंकटेश्वराची धर्मपत्नी श्रीदेवी आणि भूदेवी यांना एका मोत्यांच्या सुशोभित पलंगावरती ठेवून त्यांची वाहनातून मिरवणूक निघते मंदिराच्या भोवती. चौथ्या दिवशी भगवान व्यंकटेशाची मूर्ती कल्पवृक्ष वाहनामध्ये बसून निघते आणि तिची मिरवणूक निघते. ती कल्पवृक्ष हा सर्व वरदानांची पूर्ती करणारा समजला जातो. आणि मग भगवान व्यंकटेश्वर पण सगळ्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी या चौथ्या दिवशी कल्पवृक्ष वाहनात बसून त्यांची मिरवणूक होते आणि त्यांचं अनुष्ठान केल्या जाते. संध्याकाळी परत ती सर्व भूपाला वाहनं या वाहनामध्ये बसून त्याचं अनुष्ठान केलं जातं. की त्याचा संकेत असा असतो की भगवान व्यंकटेश्वर हे सगळ्यांचे पालन करतायत, या सर्व भूलोकवासियांचे पालन करता आहेत, त्याचं ते प्रतीक असतं चौथ्या दिवशी. पाचव्या दिवशी भगवान व्यंकटेश्वराची प्रतिमा ही खूप सजवतात आणि एक विशिष्ट प्रकारचं अनुष्ठान केलं जातं. अतिशय सुंदर अशी सजावट असते पाचव्या दिवशी, ज्याला मोहिनी अवस्थरम असं म्हटलं जातं. की भगवान विष्णूचं मोहिनी रूप जे धारण केलं त्याचं ते प्रतीक मानलं जातं. मोहिनी रूप धारण करून सर्व देवांना त्या अवतारामध्ये, मोहिनी रूपाच्या अवतारामध्ये अमृत प्यायला दिलं. ही कथा आपल्या सर्वांना माहीतच आहे. आणि त्यानंतर संध्याकाळी भगवान व्यंकटेश्वर त्यांचं वाहन जे गरुड वाहन आहे त्यावरती ते बसतात आणि गरुड वाहना म्हणून तो उत्सव त्या दिवशी पाचव्या दिवशी साजरा केला जातो. सहाव्या दिवशी भगवान व्यंकटेश्वराची मूर्ती ही हनुमान स्वरूपी वाहनावर बसून मिरवणूक निघते त्याची. की त्रेतायुगामध्ये भगवान विष्णूंनी प्रभू श्रीरामांचा अवतार घेतला होता आणि भक्त हनुमान हे श्रीरामांचे परमभक्त होते. त्यांची आठवण किंवा त्यांचं प्रतीक म्हणून हनुमंत वाहन त्या दिवशी निघतं. त्यावेळेस संध्याकाळच्या वेळेला व्यंकटेश्वराची मूर्ती ही सोन्याने बनवलेल्या हत्तीवरून निघते, जिला आपण ऐरावत असं म्हणतो. त्यावरती बसवून तिची मिरवणूक निघते आणि त्या हत्तीवरून ती मिरवणूक निघाल्यावर तिथे प्रतिकात्मक असा गजेंद्र मोक्षाची कथा सादर केल्या जाते. की भगवान विष्णूने मगरीपासून भक्त गजेंद्राची सुटका केली होती, ही कथा आपल्याला माहिती आहे. हे त्या दिवशीचं हे प्रतीक असतं आणि त्याला गजवाहन असे म्हणले जाते. सातवे दिवशी भगवान व्यंकटेश्वराची मूर्ती ही सूर्यदेवानी चालवलेल्या रथामध्ये बसून तिची मिरवणूक निघते. असं म्हणतात की सूर्याची उत्पत्ती भगवान नारायणाच्या डोळ्यापासून झालेली आहे आणि सूर्याला सुद्धा भगवान विष्णूचा अवतार मानल्या जाते. त्या दिवशीच्या अनुष्ठानाला सूर्यप्रभा वाहनम असे म्हणले जाते आणि संध्याकाळी तीच मूर्ती चंद्रमारूपी वाहनावरती बसते आणि चंद्रप्रभा वाहन निघतं आणि त्याची मिरवणूक निघते आणि ते अनुष्ठान संपन्न होतं. आठव्या दिवशी भगवान व्यंकटेश्वराची दोन्ही पत्नी श्रीदेवी आणि भूदेवी या तिघांनाही रथामध्ये बसवून त्यांची मिरवणूक काढल्या जाते. सगळीकडे गोविंदाच्या नावाचा गजर होत असतो. त्याला आपण रथोत्सव असं म्हणतो. आठव्या दिवशी जो निघतो तो रथोत्सव, बालाजीचा रथ निघतो जे म्हणतो आपण, तर तो रथोत्सव हा असतो. आणि संध्याकाळी परत म्हणजे दर दिवशी सकाळी संध्याकाळी वेगवेगळे वाहनं म्हणजे असतात त्या उत्सवामध्ये. संध्याकाळी ते अश्वरूपी वाहनावरती, घोड्यांनी ओढणाऱ्या वाहनावरती बसून भगवान व्यंकटेश्वराची मिरवणूक निघते. ती जणू काही कल्की अवताराचं प्रतीक आहे असं समजलं जातं. त्याला अश्ववाहनम असं म्हणतात. नवव्या दिवशी भगवान व्यंकटेश्वराच्या एक विशेष अभिषेक केला जातो. त्यामध्ये भगवान व्यंकटेश्वर, श्रीदेवी, भूदेवी यांच्यासोबत तो अभिषेक केला जातो. त्याला चक्रस्नानम असं म्हणलं जातं. आणि ह्या दिवशी जी गर्दी जमलेली असते ते अनेक श्रद्धालू एकत्र येऊन पुष्करणी नदीमध्ये, पुष्करणीच्या त्या कुंडामध्ये
आपण ज्याला पुष्करणी म्हणतो तिथल्या गावाला, त्याच्यामध्ये ते स्नान करतात, म्हणजे डुबकी लगावतात. ह्याला खूप महत्त्व आहे त्या दिवशी, 9व्या दिवशी, की त्या दिवशी असं महत्त्व आहे की त्या दिवशी जो व्यक्ती पुष्करणी नदीमध्ये स्नान करेल त्याची सर्व पापं दूर होतात आणि त्याला मोक्षप्राप्ती होती. आणि म्हणून ह्या अनुष्ठानाला चक्रस्नानम असे म्हणतात. आणि संध्याकाळी मग गरुड ध्वजावरून जो पहिल्या दिवशी ध्वजारोहण झालेलं असतं त्याचं तो ध्वज अवरोहण होतं, म्हणजे तो ध्वज खाली घेतला जातो आणि उत्सवाची समाप्ती होते. असा हा ब्रह्मोत्सवाचं पर्व तिरुपती बालाजी येथे अतिशय मोठ्या प्रमाणात साजरे केले जाते. भारतातून देशविदेशातून अनेक भक्तगण तो पाहण्यासाठी, त्याचे दर्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करत असतात. अशा पद्धतीने तो ब्रह्मोत्सव तिरुपती येथे संपन्न होतो. जय भगवान बालाजी.